पाचवा सेशन आहे रिव्हिजन चे. तर या पाचव्या सेशनमध्ये आपण लोकसंख्या भूगोल बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्याशिवाय एक प्रश्न तरी विचारला जातो, एकापेक्षा 2-3 पण विचारले जाऊ शकतात. तर लोकसंख्या भूगोल, तर इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सांगेल खूप जास्त, जसं आपण सेशन्समध्ये घेतो तसं नाही होणार. येस, तरी इम्पॉर्टंट पॉईंट्स नक्की कव्हर होईल, राईट. तर आता लोकसंख्या जेव्हा आपण बघतो ना, तर फर्स्ट सेन्सस बघा, फास्ट घे ना मी. फर्स्ट सेन्सस जो होतो लक्षात ठेवा, ही कधी झाली होती, इन विच इयर किंवा स्टार्टेड कधी झाली होती. ब्रिटिश व्हॉइसरॉय जे होते, कोण ब्रिटिश व्हॉइसरॉय होते त्या काळात, कोणाला आयडिया आहे? चला तुम्ही सांगू शकतात. लॉर्ड मेयो, अंडर ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड मेयो. इन विच इयर 1872 मध्ये पहिली सेन्सस करण्यात आली होती. पण ही कंटिन्यू नाही झाली, पण 1881 पासनं कंटिन्यू म्हणजे नियमितपणे सेन्सस जनगणना घडायला लागले. आणि त्या काळात ब्रिटिश व्हॉइसरॉय कोण होते? रिपन होते. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ते 81 पासनं ही नियमितपणे व्हायला लागली. ओके, आता जेव्हा आपण भारताचा विचार करतो ना, 2011 जेव्हा, आता आपण 11 बद्दल बोलूयात, राईट. 11चा जो सेन्सस होतं याचे काही बेसिक इम्पॉर्टंट पॉईंट. 11च्या सेन्ससचा जे आपण म्हणतो ना, हे काय कितवी जनगणना होती? ही 15वी 15th सेन्सस होती. यस, आणि याचं हे आपण म्हणतो ना घोषवाक्य काय होतं, याचं स्लोगन काय होतं? कमॉन, कोणाला आयडिया आहे याचं स्लोगन काय होतं? यस, याचं स्लोगन होतं आवर सेन्सस आवर फ्युचर. ओके, क्लिअर सगळ्यांना? येस, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचं हे पॉईंट बघायचं आहे, ते म्हणजेच की बघा, 2011ची जी जनगणना झाली त्यामध्ये किती लोकसंख्या नोंदवली गेली? तर ती होती बघा, आता हे एक फिगर तुम्ही लक्षात ठेवायची आहे. राऊंड फिगर आपण तर म्हणत असतो, पण तरी हे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ही लोकसंख्या किती होते जसं लक्षात ठेवा. जगाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तर जगाच्या आपल्याकडे आपल्या भारताचं क्षेत्रफळ केवढं आहे? 2.4%. पण जगाची एकूण लोकसंख्या आपल्या भारतामध्ये किती होते? ती 17.64% लोकसंख्या आपल्या भारतामध्ये आहे. तर जगाची 17.64% लोकसंख्या कुठे असते? भारतामध्ये आहेत. ओके, आता याच्यामध्ये पण जेव्हा आपण बघतो ना की एवढी लोकसंख्या होती, तर याचं कधी आपण स्त्री आणि पुरुष मध्ये विभागणी केली की किती पुरुष होते, किती स्त्रिया होती, तर याला पर्सेंटेज मध्ये कधी बघितलं ना, तर 51.54% पुरुष आणि 48.48% काय आहे? स्त्रियांचे प्रमाण आहे. आणि लक्षात, 2011च्या जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्येचे 48.48 लोकसंख्या कोणाची आहे? स्त्रियांची आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, 2001च्या जनगणनेपेक्षा 2011च्या जनगणनेमध्ये जी पण वाढीचा दर होता स्त्री आणि पुरुषच्या लोकसंख्येमध्ये, पुरुषांचा लोकसंख्या वाढीचा दर किती घेतला गेला? 17.1, आणि ते स्त्रियांचं किती झालं? 18.3. तर हे जास्त आहे. स्त्रियांचा पॉप्युलेशन ग्रोथ कसं आहे? जास्त आहे 2011 मध्ये. ओके, आता नेक्स्ट आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे ना, सी ॲनालिटिकल विधान टाईप ऑफ प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जेव्हा आपण पॉप्युलेशन ग्रोथ बघतो, आलं लक्षात? येस, तर आपली जी पॉप्युलेशन होती 2001च्या तुलनेत 2011ची, तर 2001 म्हणजे जेवढी लोकसंख्या होती ना, त्याच्या 17.7% लोकसंख्या काय झाली? 2011 मध्ये वाढलेली. म्हणजेच आपला वाढीचा दर किती नोंदवला गेला? 2011 मध्ये पॉप्युलेशन ग्रोथ रेट 17.7%, जे लक्षात ठेवा सर्वात कमी नोंदवला गेलेला आहे. जे सर्वात कमी आपण म्हणतो ना, आपल्या लोकसंख्या ग्रोथ रेट सगळ्यात कमी नोंदवला कोणत्या वर्षी, कोणत्या डिकेडमध्ये होता? तर 1911 ते 1900. म्हणून याला काय म्हणतात? इयर ऑफ ग्रेट डिवाइड. काय म्हटलं जातं? इयर ऑफ ग्रेट डिवाइड. लक्षात ठेवा, कारण की ह्या दशकामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या निगेटिव्ह ग्रोथ रेट होतं. जे वाढीचा दर होता हा कसा होता? ऋणात्मक, निगेटिव्ह होता. लक्षात. मग 21 नंतर आपली परत लोकसंख्या वाढीचा दर वाढत गेला. पण त्याच्यानंतर आता 2011 मध्ये आपण काय बघतो आहे ना, की ते ग्रोथ रेट काय झाला आहे? कमी झालाय. का? कारण की 2001 मध्ये हाच लोकसंख्या वाढीचा दर किती नोंदवला गेला होता? 21.5. तर हे कमी झालंय की नाही? येस, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की विच इयर इज कॉल्ड ॲज इयर ऑफ ग्रेट डिवाइड. तर हा दशक सांगायचा आहे तुम्हाला. याला का असं म्हटलं जातं ग्रेट डिवाइड? तर बिकॉज निगेटिव्ह ग्रोथ रेट होतं.
ते क्लिअर सगळ्यांना. येस. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं ना की जेव्हा आपण भारताची लोकसंख्या बघतो की भारताची लोकसंख्या आता आपण मागच्या स्लाइडलाच ती फिगर बघितली, तर ही लोकसंख्या किती देशांची लोकसंख्या मिळून भारताची लोकसंख्या बनतेच. बघा आपण म्हणतो ना जगातला दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? भारत आहे. तर आपल्या देशात USA, लक्षात ठेवा, USA ची लोकसंख्या, इंडोनेशियाची लोकसंख्या, आले लक्षात? येस. ब्राझीलची लोकसंख्या, येस. त्याच्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि जपान, एवढ्या देशांची लोकसंख्या जेव्हा आपण एकत्रित करतो तर कोणाची होते? भारताची लोकसंख्या होते. क्लिअर सगळ्यांना. फक्त आपण कधी USA ची लोकसंख्या आपण कधी बघा आपल्याला हे पण माहिती का आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर ते आपल्याला माहिती उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर येतं महाराष्ट्र, बरोबर. महाराष्ट्र नंतर येत आहे बिहार, बिहार नंतर पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालची लोकसंख्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर येते आंध्र प्रदेश, बरोबर. आता कधी इथे तुम्हाला असं विचारलं गेलं ना, थोडंसं अनालिटिकल असेल तुमच्यासाठी का मे बी, तर जे फक्त उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझील या देशाची जेवढी लोकसंख्या ना तेवढी लोकसंख्या तर उत्तर प्रदेशची आहे. समजला? आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची जी एकूण लोकसंख्या आहे ना ती ब्राझील आणि USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची एकूण लोकसंख्या म्हणजेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची. बघा देशाची लोकसंख्या आपल्या राज्याच्या लोकसंख्येशी येते. क्लिअर सगळ्यांना? लक्षात आलं सगळ्यांना? येस. आता आपण इथे पॉइंट बघतो की UP सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य आहे. तर एकूण लोकसंख्येचे लक्षात ठेवा आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येचे इथे एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. 16 पॉइंट लक्षात ठेवा 49% लोकसंख्या आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येची एवढी टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीची मी आता सांगणार नाही तुम्हाला, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? येस. सो हे एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे ना ते म्हणजेच की हे जास्त लोकसंख्या असलेले राज्य आपण बघितले, राईट. आता आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे ना ते म्हणजेच की सर्वात कमी लोकसंख्या असलेली राज्य कोणती आहे? तर लिस्ट पॉप्युलर स्टेट कोणती आहे? ते आहे लक्षद्वीप, सर्वात कमी. आता लक्षद्वीप तर हे काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे ना. येस. हे युनियन टेरिटरी मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवते. त्याच्यानंतर येत आहे दमन दीव, इथे लोकसंख्या कमी आहे. आता दमन दीव दादर नगर हवेली एकच हे झालंय, पण हे 2011चं आपण बोलतो आहोत. त्याच्यानंतर आहे दादर नगर हवेली है ना, यांची लोकसंख्या. त्याच्यानंतर अंदमान निकोबार आयलँड्स, बघा हे सगळे युनियन टेरिटरीज आहेत. त्याच्यानंतर सिक्कीम. तर बघा कधी तुम्हाला प्रश्न विचारला गेला ना सर्वात कमी लोकसंख्या असलेला राज्य विचारला तर सिक्कीम, किंवा तुम्हाला विचारला की आपल्या भारतात सर्वात कमी लोकसंख्येची नोंद कुठे होते आणि त्यामध्ये हे 4 पैकी कोणतेही ऑप्शन असू शकतात, सिक्कीम हे, ते तुमचं जेव्हा उत्तर काय असणार आहे? लक्षद्वीप. क्लिअर सगळ्यांना? फक्त राज्य, तर प्रश्न व्यवस्थित रिडिंग करायचं आहे सगळ्यांनी, राईट. आता इथे अजून एक पॉईंट जो मिस केला मी किंवा कंटिन्युटीमध्ये हे तुम्हाला सांगून दिलं ते म्हणजेच की आता जेव्हा आपण लोकसंख्या बघतो सेन्सस बघतो तर हे सेन्ससचं सगळं काम बघण्यासाठी तर जे आपण म्हणतो ना हे फर्स्ट रजिस्टर जनरल, हे फॅक्च्युअल डाटा आहे खरं तर, पण तरी मी घेऊन टाकते आहे. फर्स्ट रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर कोण होते ते? येस. कोण होते हे? येस. हे बघा आता इंडिपेंडंट इंडियाचं मी विचारते की भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं हे चालू आहे आपलं, राईट. तर 1991 आपण असं म्हणू शकतो 1951 मध्ये हे नोंदवले. तर हे साठी होते हे, कारण स्वतंत्र झालं आपलं त्याच्यानंतर पहिली जी सेन्सस येणार होती ती 1951ची, बरोबर. येस. तर याच्यासाठी 48 मध्ये ज्यांना घोषित केलं होतं सेन्सस कमिशनर ते होते MWM एट्स. आलं लक्षात? येस. ओके. हे DT आहे हे एट्स. ओके. पण ह्यांचं काय झालं ना 48 मध्ये हे मृत्यू पावले. हे काय झाले? यांचं मृत्यू झालं. MWM एट्स यांचं. आलं लक्षात? आणि मग यांच्या जागी कोणाला घेण्यात आलं? RA, किंवा यांना रिप्लेस कोणी केलं? RA गोपाल स्वामी. आलं लक्षात? गोपालम स्वामी. आलं लक्षात? आणि हे आपण म्हणतो ना की पहिले सेन्सस कमिशनर होते भारतीय, फर्स्ट इंडियन सेन्सस कमिशनर कोण आहे?
गोपालस्वामी. पण हे लक्षात ठेवा, हे यांचं घोषित झालं होतं पण यांचं मृत्यू झालं म्हणून त्यांच्या ठिकाणी गोपालस्वामी. आता 2011च्या सेन्ससचे कमिशनर कोण होते? चंद्रमौली. जी 15वी सेन्सस होती आपली चंद्रमौली. आणि आता 2021ची जी सेन्सस जी झाली नाही अजून, ही 16वी सेन्सस असणार आहे आपली, आता जी पण होईल तिचे कोण आहे? कमिशनर विवेक जोशी. क्लिअर सगळ्यांना? यस. चलो, हे पॉईंट झाले थोडेफार. आता आपण पुढे पण एक मिनिट, आपण पुढच्या स्लाइडला आलो आहोत ॲक्च्युली. वेट. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे ना, की पॉप्युलेशन. ठीक आहे, एवढं आपण बघितलं. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे ना, की आपल्या भारतामध्ये बघा, मी फॅक्च्युअल इम्पॉर्टंट पॉईंट सांगून देणार आहे तुम्हाला. यस. ते म्हणजेच की आता कधी आपण डेन्सिटी, घनता, कधी आपण बोलतो की जगामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचे जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. यस. ठीक आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण कितव्या क्रमांकावर येतो? 7व्या क्रमांकावर येतो. बरोबर. यस. आपल्याकडे जी आपण लोकसंख्या घनता जी बघतो ना, ती किती आहे? दर चौरस किलोमीटरला आपण की काय बघणार आहे? 382. काय आहे ती? पर स्क्वेअर किलोमीटर. आलं लक्षात? 382 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटर. आले लक्षात? 2011ची ही आहे. देश 2001चं कधी आपण तुलनात्मक अभ्यास केलं तर 2001 मध्ये हे केवढे होते? 325. म्हणजे लोकसंख्या वाढली तर घनता पण वाढली ना. यस. तर 2001 मध्ये हे होती, म्हणजेच ही वाढलेली दिसते तुम्हाला. यस. लोकसंख्या घनता वाढलेली आहे. आणि हे कितीने वाढली आहे हे आता कॅल्क्युलेट करा तुम्ही. यस. आता कधी विचार केला घनता, सर्वात जास्त घनता असलेला राज्य कोणतं आहे? बिहार. तिथे पर स्क्वेअर किलोमीटर किती लोक राहतात? 1106 आत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो वेस्ट बेंगॉल. अजून सांगणार आहे मी आता, काही जण दिल्ली पण म्हणत असेल, पण ते युनियन टेरिटरीजमध्ये आपण घेऊयात. 1028. त्याच्यानंतर येतो केरला. येस, मी इंग्लिशमध्येच लिहित आहे हा. त्याच्यानंतर येतो उत्तर प्रदेश. ओके. येस. आता हेच कधी आपण आता युनियन टेरिटरीज बघितलं तर दिल्लीची केवढी येते? 11,320. चंदीगडची केवढी आहे? बघा, चंदीगड हे कधी आपण युनियन टेरिटरीज बघितल्या ना, यांची खूप जास्त येते, तुम्हाला समजेल ते. पुडुचेरी आपण नकाशामध्ये पुडुचेरी बघितलं पण होतं. 4, 2, 3 ठिकाणी ते पसरलेलं आहे. बरोबर. यस. आणि दमन दीव हे क्षेत्रफळाने पण कमी आहे, लोकसंख्या जास्त आहे, तर त्यांची जनता येणारच आहे. क्लिअर. ते ही असं कम्पॅरेटिव्ह ठेवा, कधी आलं विचारलं तर समजेल. आणि सर्वात कमी लोकसंख्या, आणि बघा ही राष्ट्रीय सरासरी आपली, राष्ट्रीय सरासरीपेक्षा बिहारमध्ये किती आहे बघा, खूप जास्त आहे ना. आपल्या महाराष्ट्राचं पण घेणार आहे मी आता, इथे लक्षात ठेवा आता. ओके. यस. आणि आता चलो, आता काहींना आपण बघून घेऊयात की महाराष्ट्राची किती येते. महाराष्ट्राची केवढी आहे लोकसंख्या घनता? 365. किती आहे? 365. म्हणजेच आपण नॅशनल ॲव्हरेज, देशाच्या सरासरी, राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे ना आपली. यस, कमी आहे राष्ट्रीय सरासरीपेक्षा. यस. आता कधी आपण म्हटलो ना की देशामध्ये आपल्या सर्वात कमी घनता असलेला राज्य कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. सगळ्यात कमी घनता असलेला राज्य, तो केवढा आहे? 17%. तो केवढा आहे? 17% आहे. बरोबर. यस. आता दुसरं कोणतं आहे? मिझोराम. यस, मिझोरामचं केवढे आहे? 52. आणि त्याच्यानंतर येतं आहे सिक्कीम. ओके, दॅट इज 86. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि कधी अजून तुम्हाला एक प्रश्न असा विचारला गेला ना की ईशान्य भारतामध्ये, ईशान्य भारत माहिती तुम्हाला, ते 7 राज्य येतात, तर 7 राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा लोकसंख्या जास्त असलेल्या राज्य कोणतं आहे? बाकी सगळ्यांची फक्त आसाम हा असा राज्य आहे ना 7 सिस्टर्समध्ये किंवा ईशान्य भारतमध्ये की त्याची लोकसंख्या घनता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कशी आहे? जास्त आहे. इवन महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे बघा त्यांची. आणि बाकी इतर जे राज्य आहेत ना आसाम सोडून, ठीक आहे, ईशान्य भारताचे, ठीक आहे, त्यांची लोकसंख्या घनता कशी आहे? कमी आहे, राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तर असे काही विधान विचारले तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. राईट.
आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट जे कॉमन विचारले जातात ते आता आपण बघत आहोत, ते म्हणजेच की एक अर्बन पॉप्युलेशनवर प्रश्न विचारला जातो तुम्हाला, राईट. रुरल अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरी नागरी जी लोकसंख्या आहे त्याच्यावर विचारला जातो, राईट. आता कधी बघा टक्के, मी डायरेक्ट इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे, फॅक्ट सांगून होणार आहे. आता मेन्सच्या परीक्षेमध्ये किंवा अजून जेव्हा आपला डिटेल कोर्स असतो ना त्यावेळेस आपण खूप डिटेल घेतो, 11-1 यांचं पूर्ण तुलनात्मक अभ्यास करतो, पण आज रिव्हिजनमध्ये एवढं शक्य नाही होणार. तर आपल्या एकूण देशाच्या, लक्षात ठेवा, आपल्या एकूण देशाच्या लोकसंख्येचे 31.2% लोकसंख्या ही नागरी भागात राहते, म्हणजे नागरी लोकसंख्या. 31.2% लोकसंख्या ही काय आहे, अर्बन पॉप्युलेशन आहे, नागरी लोकसंख्या आहे. ठीक आहे. तेच कधी जेव्हा आपण आपल्या हे 2011चा बघतोय तर बघा किती वाढलंय. तेच कधी तुम्हाला हा प्रश्न असा विचारला ना की जेव्हा भारताची पहिली जनगणना झाली, पहिली जी जनगणना झाली ना आफ्टर इंडिपेंडन्स, जे आपण म्हणतो पहिली जनगणना जी झाली 51 मध्ये, तेव्हा आपली नागरी लोकसंख्या केवढी होती, 17.13%, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पटच्या जवळ है ना. आता दुप्पटच्या जवळ गेलो की नाही आपण, 31.2 झाली. येस, ठीक आहे. आणि सर्वात जास्त नागरी लोकसंख्या कोणत्या इथे आहे, तर ती आहे दिल्ली. सर्वात जास्त कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे, टक्केमध्ये विचारलं तर. ठीक आहे. ती केवढी होते, म्हणजे एकूण लोकसंख्येचे 97.5% लोकसंख्या दिल्लीची नागरी आहे. पण एकूण लोकसंख्या म्हणजे हेड काउंट केलं की एकूण लोकसंख्येच्या सर्वात जास्त लोकसंख्या, लोकांची संख्या जेव्हा मोजली तर ही कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये. सर्वात जास्त नागरी कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षात. येस. आणि हेच राज्यांसंबंधी आपल्याला विचारलं की टॉप 5 स्टेट्स, 5 राज्य ज्यांची नागरी लोकसंख्या सर्वाधिक आहे, तर ती गोवा. गोवाच्या एकूण लोकसंख्येचे 62.2% लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते. त्याच्यानंतर आहे मिझोराम. येस, मिझोराम, त्यांची 52.1% लोकसंख्या नागरी भागात. त्याच्यानंतर तमिळनाडू, केरला आणि महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या एकूण नागरी लोकसंख्येचे 45.2% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. पण हेड काउंट म्हणजे एकूण लोकसंख्या जे आपण, आपल्याला माहिती आहे की आपले महाराष्ट्र 2 क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकावर आहे लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यामध्ये, म्हणून आपल्याकडे लोकसंख्या तर जास्त आहे. येस, तर लोक कधी मोजली तर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये येते. टक्केवारीत आपण कितवे येतो, 5व्यावर येतो. सर्वात जास्त असं युनियन टेरिटरीचा विचार केला तर दिल्ली सर्वात जास्त. क्लिअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या फिगर्स अजून लक्षात ठेवायचे आहे सगळ्यांना. सो चलो आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत, ते म्हणजेच की स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण, म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो सेक्स रेशो. आलं लक्षात. येस, ठीक आहे. आता ह्याच्यात सेक्स रेशोमध्ये आपण काय बघतो की 1000 पुरुषांच्या मागे, म्हणजे 1000 पुरुष जे असतील तर किती स्त्रिया आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी 1000 पुरुष आहेत तर त्याच कम्पेअरला स्त्रियांचे प्रमाण 2011 मध्ये किती आहे, 940 स्त्रिया आहे. आलं लक्षात. आता काहींमध्ये 940, काहींमध्ये 943, तर हे दोघं फिगर्स लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, 40-43. ओके. तर सेक्स रेशो आपला केवढा आहे, 940. 1000 पुरुषांच्या मागे फक्त किती आहे, 940 स्त्रिया आहे. हे आपलं 2011च्या जनगणनेनुसार. हेच कधी आपण 2001चं विचारलं तर ते कमी आहे. तर बघा म्हणजे हे वाढलं आहे ना. आता 1000 पुरुषांच्या मागे 2001च्या जनगणनेमध्ये तर 933 होतं, म्हणजेच कधी आपण विचार केलं तर हे 10%ने वाढलेले. 2001च्या तुलनेने 2011 मध्ये स्त्रियांचे प्रमाण 10%ने वाढलेले आहे. लक्षात ठेवणार. ओके. हेच आता सेक्स रेशोमध्ये कधी आपण नागरी आणि शहराचा हे बघितलं, नागरी आणि म्हणजे नागरी, शहरी आणि काय म्हणतात त्याला, ग्रामीण भागाचं सेक्स रेशो बघितलं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तेवढा त्यांचा कधी डाटा काढला तर तो सेक्स रेशो केवढा होतो, 949. म्हणजे ग्रामीण भागामध्ये 1000 पुरुषांच्या मागे स्त्रिया केवढ्या आहेत, 949. आणि ते शहरी भागामध्ये केवढा आहे, कमी येतं ते आहे 929. तर असं पण विधान कधी विचारलं तर नागरीपेक्षा ग्रामीणचं सेक्स रेशो स्त्री पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. तर यस, क्लिअर. आता राज्यांचा विचार केलं तर टॉप 5 हे सगळं तुमचं पार्ट असतं आहे, पण स्टील मला सांगावं लागेल तुम्हाला. तर सर्वात जास्त टॉप 5 केरला सगळ्यात जास्त आहे ना, 1084. सर्वात जास्त म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 84 स्त्रिया इकडे जास्त आहे ना. येस. तमिळनाडू
यस 996. ठीक आहे. आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर येते छत्तीसगड. मी असं फास्ट लिहिते आहे, दिस इज रिव्हिजन बॅच. आपल्याला मग ते आपले खूप मोठे मोठे लेक्चर्स होऊन जातात. ओके. आणि सगळ्यात कमी लोवेस्ट की जिथे 1000 पुरुषांच्या मागे फक्त 879 स्त्रिया आहेत, तर ते आहे कोणतं राज्य आहे? तो हरियाणा. कोणतं राज्य आहे? हरियाणा. सगळ्यात कमी. पण हरियाणा ॲटलिस्ट 2001च्या हिशोबाने त्यांनी जरा आपलं इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, कारण 2001 मध्ये तर फक्त किती स्त्रिया होत्या तिथे? 861. ॲटलिस्ट त्यांनी काम चालू केलं आहे, तो वाढत आहे तिथे, राईट. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर तिथे पण कमी आहे, 889. इथे कमी झाले आहे. 2001 मध्ये इथे किती होते? 892 होते. एक मध्ये हे कमी झाले आहेत, राईट. त्याच्यानंतर पंजाब, यूपी, बिहार आणि प्रगत राज्य गुजरात. हे लक्षात ठेवा तुम्ही. क्लिअर? ओके. आणि हेच आपण कधी आता महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्राचं किती येतं? कमॉन, महाराष्ट्राचं किती येतं? येस, महाराष्ट्रातील स्त्री पुरुषचे प्रमाण किती आहे? 929. आपलं पण खूप नाही आहे ना, 1000 पुरुषांच्या मागे फक्त स्त्रिया केवढी आहेत? 929. आणि आपल्या महाराष्ट्राचं पण कधी आपण ग्रामीण आणि नागरी बघितलं किंवा शहरी नागरी असं बघितलं तर ग्रामीण भागात आपलं 952 जास्त आहे आणि अर्बन 903. म्हणजे आपल्या राज्य सरासरीपेक्षा शहरी अजून कमी आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. जरा थोडंसं मी पॉईंट्स याच्यात घेतले आहे, पण लक्षात ठेवणार, राईट. आता एक नेक्स्ट आहे बघा, इथे आपण सेक्स रेशो बघितलं, राईट. स्त्री पुरुष प्रमाण. आता तेच आपल्याला चाइल्ड सेक्स रेशो बघायचा आहे. चाइल्ड सेक्स रेशो. चाइल्ड सेक्स रेशो म्हणजेच काय? 0 ते 6 वर्षावरील मुलामुलींचे प्रमाण. आलं लक्षात? यस. म्हणजेच गर्ल्स आणि बॉईज 1000 मुलांच्या मागे 0 ते 6 वर्षाच्या वयात मुली केवढ्या आहेत? आलं लक्षात? इन द एज ग्रुप दिस. तर 2011च्या सेन्ससमध्ये हे किती आले होते? 914. 1000 मुलांच्या मागे 914 मुली कमी आहेत ना हे? यस. आणि ते 2001 मध्ये किती आलं होतं? 927. म्हणजे हे तर कमी झालेलं दिसत आहे. यस, हे कमी झालेलं दिसत आहे. क्लिअर? चलो, सो हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथे अजून एक पॉईंट इम्पॉर्टंट जो आहे, जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, की आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येते 0 ते 6 वर्षावरील जी मुलं मुली आहेत किंवा ह्या वर्षाची जी पॉप्युलेशन आहे 0 ते 6 वर्ष या वयोगटातील लोकसंख्या आपल्या एकूण लोकसंख्येत किती येतात? हे 13.12%. आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे 13.12% लोकसंख्या ह्या वयोगटाची आहे. अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. यस, ठीक आहे. चलो, सो हे एक झालं तुमचं चाइल्ड सेक्स रेशो. इथे पण सर्वात जे आपण म्हणतो ना की सर्वात जास्त हा सेक्स रेशो कुठे आहे? चाइल्ड सेक्स रेशो सर्वात जास्त तर ते आहे छत्तीसगड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण लक्षात ठेवणार. त्याच्यानंतर आहे केरला, त्याच्यानंतर आहे आसाम आणि सगळ्यात लोवेस्ट बट नॅचरल ते हरियाणा. आलं लक्षात? यस. त्याच्यानंतर पंजाब. मी खूप आलं लक्षात बोलते ना, पण आपल्या समोर कोणी नसल्यावर बोलणं खूप अवघड जातंय मला. ठीक आहे. हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर लोवेस्ट. हरियाणाचं बघा किती आहे? 830. यस, 846. म्हणजे 1000 मुलांच्या मागे एवढ्या मुली एवढे पंजाबमध्ये. आणि जम्मू काश्मीर 859. ओके. पहिले 5 नाही घेतले, आता मी तीनच सांगते. आपल्याकडे बरंच सांगायचं आहे अजून. येस. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचं जो बघायचं आहे ना ते आहे लिटरसी, साक्षरता. साक्षरता. ठीक आहे. येस. साक्षरता काउंट करत असताना ज्यांचं वय 7 वर्ष की त्याच्यापेक्षा जास्त आहे ती पॉप्युलेशन घेतली जाते. वय लक्षात ठेवा, 7 वर्ष की त्याच्यावरील वयोगटातील लोकसंख्या घेण्यात येते. आणि ज्यांना वाचता येतं, लिहिता येतं आणि कोणत्याही भाषेत वाचता येतं, लिहिता येत आहे किंवा फक्त वाचून समजता येतं अशांना पण आपण काय म्हणतो? साक्षर लोकसंख्यामध्ये घेण्यात येते. तर आपली लोकसंख्या जी साक्षर लोकसंख्या किती आहेत? ठीक आहे. साक्षरता म्हणजे आपल्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोकसंख्या आपली साक्षर आहे? तर 74.4% लोकसंख्या आपली काय आहे? साक्षर आहे. आलं लक्षात?
तेच बघा, हे 2011ची होती. 2001 मध्ये आपल्या एकूण लोकसंख्येचे फक्त 64.83% लोकसंख्या काय होती, साक्षर होती. ठीक आहे. आता 11चं जास्त बघूयात. आणि याच्यामध्ये पण आपण कधी बघितलं मेल आणि फिमेल, मेल साक्षरता आणि फिमेलची साक्षरता, म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे पण काय पुरुष आहेत त्यापैकी किती टक्के पुरुष साक्षर आहे, 82.14% पुरुष साक्षर आहे. आणि जेवढी काही आपल्या भारतामध्ये स्त्रिया आहेत त्यापैकी 65.5% स्त्रिया ह्या काय आहे, साक्षर आहे. ओके, समजलं सगळ्यांना? यस. आणि सर्वात जास्त साक्षरता, यस, हे तर खूप कॉमन आहे, केरला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहिले बघा, मी एक कॉमन घेते, दिल्ली. आलं लक्षात? ठीक आहे. इथे सर्वात जास्त साक्षरता आहे केरळमध्ये. ओके, चलो. सो हे, आणि सगळ्यात लोवेस्ट साक्षरता कुठे आहे, बिहार. आता हे मी पहिले पास, हे तुम्ही सगळं केलेलंच असेल. बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या फक्त 63.8% लोकसंख्या साक्षर आहे. तेच केरळमध्ये त्यांच्या एकूण लोकसंख्येचे 93.9% लोकसंख्या साक्षर आहे. हे बाकीचं मी नाही सांगत आता. ओके, एवढं क्लिअर सगळ्यांना? चलो, आता आपल्याला पुढचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे सांगायचे आहेत ना, ते म्हणजेच की जसं आपण आता एक थोडंसं सेन्ससपेक्षा थोडंसं वेगळं आपण काही लिहूयात, म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन किंवा जी खिचडी झाली असेल ना डाटाची, ती जरा कमी होईल. वर्ल्ड पॉप्युलेशन डे आपण कधी सेलिब्रेट करतो, वर्ल्ड पॉप्युलेशन डे? यस, वर्ल्ड पॉप्युलेशन डे, वर्ल्ड पॉप्युलेशन डे, जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै, बरोबर. पण 11 जुलै ही का घेण्यात आली, वाय 11 जुलै? कारण की लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या जगाची लोकसंख्या लक्षात ठेवा किती झाली होती, 5 बिलियन, 5 बिलियन एवढी लोकसंख्या कोणत्या दिवशी झाली होती, 11 जुलै 87. या दिवशी आपल्या जगाची लोकसंख्या एवढी झाली. आणि याच्या स्मरणार्थ किंवा याच्या रिमेंबरन्ससाठी ही तारीख जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. समजलं तुम्हाला? तर ही का तारीख, ते हे एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, राईट. त्याच्यानंतर दुसरा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना, जे आपण लक्षात ठेवा, बघा तुम्हाला माहित आहे की हे कायद्याने बंधनकारक आहे की जन्म आणि मृत्यूची नोंदणी करावी लागते, बरोबर. नोंदणी करावी लागते. यस. अंडर विच सिस्टम, सिटीजन रजिस्ट्रेशन, सिटीजन रजिस्ट्रेशन सिस्टम. यस, ठीक आहे. या म्हणजे नागरिकच्या नोंदणी जी सिस्टीम योजना आहे त्या अंतर्गत जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि हे लिगली किती दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे, 21 दिवसाच्या आत, विदिन 21 डेज. 21 दिवसाच्या आत ही जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे गरजेचे आहे. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यावरूनच आपल्याला पॉप्युलेशन काढता येईल का नाही. यस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अगेन इम्पॉर्टंट पॉईंट. यस. तसंच नंतर एक इम्पॉर्टंट अजून, जसं आता आपण डाटा बघितला, आता जरा थोडंसं असे पॉईंट्स बघून घेऊयात. ते म्हणजेच की नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, राष्ट्रीय नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन. जरा इंग्लिशमध्ये वाटत असेल बऱ्याच जणांना, पण ठीक आहे. नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, मराठीमध्ये याला आपण म्हणतो लोकसंख्या आयोग. आता मला सांगा, हे जे आहे याची स्थापना कधी झाली होती, कमॉन, याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, 11 मे 2011 मध्ये. व्हेरी सिंपल फिगर है ना. यस. आणि ही जी आयोग आहे ही कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारात काम करते, मी आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारात. लक्षात ठेवा, आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारात हे आयोग काम करत आहे सध्या तरी. आणि याचं हेड कोण असतं, PM, प्राईम मिनिस्टर आपले यांचे चेअरमॅन असतो, चेअरमन आणि व्हाईस चेअरमॅन कोण असतं, नीती आयोगचे, नीती आयोगचा हेड. आणि या राष्ट्रीय आयोगमध्ये प्रत्येक राज्याचे चीफ मिनिस्टर्स, प्रत्येक मिनिस्ट्री जी आहे, मंत्रालय जे आहेत यांचे मंत्री, त्याच्यानंतर काही डॉक्टर्स, काही सिटिझन्स, डेमोग्राफर्स म्हणजे जे लोकसंख्येचा अभ्यास करतात असे लोक, हे सगळे या आयोगाचे सदस्य
असतात. क्लिअर सगळ्यांना? चलो त्याच्यानंतर अजून एक फॅक्च्युअल पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, हे तर तुमचं झालं लोकसंख्या आयोगबद्दलचं. आता एक फॅक्च्युअल पॉईंट अजून लक्षात ठेवायचं आहे ना, की फर्स्ट एव्हर जसं आपण म्हणतो ना, की एक मानवी इतिहासामध्येच आलं लक्षात, सगळ्यात पहिली जी जनगणना कोणत्या देशात घेण्यात आलेली होती, तर ती घेण्यात आली आहे अमेरिकामध्ये. सगळ्यात पहिली जनगणना कोणत्या देशात घडून आली, तर ती अमेरिकामध्ये. ओके येस. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ना, की तुम्हाला माहिती आहे की 2011च्या जनगणनेमध्ये आपण काय केलं होतं, कास्ट सेन्सस घेण्यात आले. येस है ना, कास्ट सेन्सस घेण्यात आले 2011 मध्ये. कास्ट सेन्सस सर्वात प्रथम पहिल्यांदा कधी घेण्यात आले होते, 1931 मध्ये. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2011 मध्ये जातीवर जनगणना करण्यात आली नव्हती, कास्ट सेन्सस घेण्यात आली नव्हती. पहिल्यांदा 31 मध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2011 मध्ये. आणि 2011 मध्ये जे कास्ट सेन्सस सुरू झाले ते कोणत्या राज्यापासून सुरुवात करण्यात आले होते, त्रिपुरा. आलं लक्षात? त्रिपुरामध्ये 29 जून 2011 मध्ये कास्ट सेन्सस जनगणना सुरुवात केली गेली होती. क्लिअर? तर हे लक्षात ठेवा. तर जातीवर आधारित जनगणना ही दुसरी आहे असं बघायला गेले तर. पहिली 31 मध्ये आणि डायरेक्ट आता 2011 मध्ये घेण्यात आलेली. क्लिअर सगळ्यांना? चलो सो हे आता हे झालं आहे. आता पुढचं पॉईंट जे मला तुम्हाला सांगायचं आहे ना, ते म्हणजेच की आपल्या भारताला लक्षात ठेवा काय म्हटलं जातं, इंडियाला काय स्टेटस आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून. काय म्हणून स्टेटस आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून. का डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून युनायटेड नेशन्स हे म्हणतात का, कारण की आपल्याकडे लक्षात ठेवा 15 ते 64 वयोगटातील जी 15 ते 64 ह्या वयोगटातील लोकसंख्या आपल्याकडे कशी आहे, जास्त आहे, इन्क्रीज जास्त आणि वाढत झाली आहे. म्हणून काय म्हटलं जातं भारताला, डेमोग्राफिक डिव्हिडंड. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपल्या भारताची जनगणना झाली लक्षात ठेवा 2011ची, याच्यामध्ये कधी शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट जे आपण म्हणतो ना, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, यांची एकूण लोकसंख्येची किती टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे, तर 8.6% लोकसंख्या आणि शेड्यूल कास्टची 16.6% लोकसंख्या शेड्यूल कास्टची आहे. याच्यावर असे क्वेश्चन्स विचारतात त्याच्यामुळे सांगितलेलं आहे मी. क्लिअर? चलो सो हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सांगितले तुम्हाला. आता आपण जरा महाराष्ट्राच्या जनगणनेकडे बघूयात आणि त्याच्यानंतर मी धोरण सांगेल तुम्हाला थोडक्यात आणि मग कंप्लीट करूयात. राईट. सो आता आपल्या महाराष्ट्राची जनगणना म्हणजे 2011 मध्ये जे महाराष्ट्रामध्ये काय स्टेटस होतं ते आपण बघूयात. राईट. आता महाराष्ट्र ओके ॲज इट सगळ्यांना क्लिअर होत आहे. इम्पॉर्टंटच पॉईंट घेत आहे मी, खूप ॲनालिसिस आत्ता इथे आपण करत नाही आहो. कोर्समध्ये आपण 2011-2001चं पूर्ण तुलना करतो, अशा बऱ्याच गोष्टी ॲनालिसिस करतो. त्यावेळेस त्या वर्षी काय परिस्थिती होती म्हणून असं आलं, हे सगळं मी कोर्समध्ये सांगत असते तुम्हाला. आता आपण इथे थोडक्यात, आणि माझे कोर्स आता ॲप्लिकेशनवर येणार आहे तर तुम्ही नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा माझा, राणी जैन MPSC ट्युटोरियल्स. प्ले स्टोअरवर जा, माझे कोर्स आता लॉन्च होणारच आहे, त्याच्यावर पण माझं काम सुरू आहे, आता रेकॉर्डिंग चालू आहे लेक्चर्सची. तर डाउनलोड करा ॲप, नक्की तुम्हाला खूप छान कोर्सेस भेटणार आहे. इवन राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पण आणि आता जी कंबाईनची पूर्वपरीक्षा असणार आहे त्याच्यासाठी पण. राईट. सो आता आपण महाराष्ट्राचा विचार करूयात. महाराष्ट्रची पॉप्युलेशन आपण म्हणतो भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन है ना. पहिली उत्तर प्रदेशची आहे आणि दुसरी सेकंड पॉप्युलस स्टेट किंवा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्राची लोकसंख्या केवढी आहे, 11.24 कोटी है ना, जे आपल्या एकूण देशाच्या 2.29% लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आलं लक्षात. हे 2011 मध्ये एवढी लोकसंख्या आली. तेच 2001 मध्ये आपली लोकसंख्या केवढी नोंदवली गेली होती, 9.1 कोटी. आलं लक्षात.
क्लिअर सगळ्यांना? येस. आता आपल्या महाराष्ट्राचं लोकसंख्या वाढीचा दर जेव्हा आपण बघतो ना, आता बघा आपण महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली 1960 मध्ये, म्हणजे 1961 पासून आपण आपल्या राज्याचं एक बघू शकतो डाटा. येस, तर लक्षात ठेवा त्यावेळेस आपली लोकसंख्या होती 3.96 कोटी आणि त्यावेळेस आपल्या लोकसंख्या वाढीचा दर होता 23.60%. येस. आता मी एवढे मधले नाही घेणार, कोर्समध्ये आपण सगळं डिस्कस करतो. आता मी डायरेक्ट 2001 आणि 2011चं सांगते. 2001ची लोकसंख्या तर आता आपण बोललो. येस. आणि 11ची पण बोललो. येस. पण लोकसंख्या वाढीचा दर 2001 मध्ये केवढा नोंदवला गेला आणि तेच आता 11च्या लोकसंख्या वाढीचा दर 16%, म्हणजे कमी दिसतोय ना तुम्हाला झालेला. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेले जे आपण आता राज्य बघितले, जेव्हा भारत बघत होतो तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जिल्हा कोणता आहे, तर ते आहे ठाणे. ठाण्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या, त्याच्यानंतर पुणे. आता याच्यामध्ये पण कुठे कुठे मुंबई उपनगर हे सगळं आहे, तर ते तुम्ही जगा बघून घेणार. उपनगर, यस, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे नाशिक, नागपूर, हा भाग जरासा थोडासा कन्फ्युजिंग होतो, अहमदनगर. ओके. चलो. सो ओहो, पुढे गेलो, पुढे एकच मिनिट. तर सर्वात जास्त लोकसंख्या जिल्हा असलेले हे शहरं आहेत, राईट. आता आपण लोकसंख्या घनता बघूयात. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ऑलरेडी मी आताच तुम्हाला सांगितली होती की लोकसंख्या घनता आपली केवढी आहे, 365 पर स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे दर चौरस किलोमीटरला आपले किती लोक राहतात, 365. 2011ची. आणि तेच 2001च्या लोकसंख्या घनता केवढी नोंदवली गेली होती, 315. म्हणजे हे 50ने वाढले की नाही, 50ने वाढली की नाही हे लोकसंख्या घनता, हो की नाही? येस. ओके. आणि सर्वात जास्त कुठे आहे लोकसंख्या घनता, मुंबई शहर. मुंबई शहरची लोकसंख्या घनता काय आहे, सर्वात जास्त आहे. नाही, मुंबई शहरची नाही, मुंबई उपनगर. हे जरा थोडंसं माझं पण होतं बरं का. हां, मुंबई उपनगर आणि त्याच्यानंतर मुंबई शहर. मुंबई उपनगरची आहे एवढी, ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे, हे 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 एकदा तुम्ही पण चेक करा. मे बी माझ्या साईडने पण बरेचदा कन्फ्युजन होतं बरं का. हे तुम्ही पण एकदा चेक करून द्या. तसं मी राईटच दिला आहे, पण स्टील यू चेक दिस, राईट. ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि वर्धा. बाकीचं डाटा असतो, इथे माझं होतं कायम कन्फ्युजन. पुणे 703, 504 आणि 470 एवढी लोकसंख्या घनता आहे. ओके. आणि सर्वात कमी लोकसंख्या घनता गडचिरोली. यस, जे मागासलेले, आकाराने मोठे. यस, गडचिरोली 74 लोक राहतात. फक्त किती आहे, 74. ओके. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 163, सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर येत आहे चंद्रपूर 193. त्याच्यानंतर रत्नागिरी. आणि समजा एखाद दोन फिगरचा मागे पुढे होत असेल, कुठे 192, 193 असं असेल, तर लगेच एवढं टेन्शन घ्यायचं नाही, एखाद दोन फिगरचं होऊन जात आहे. आणि यवतमाळचं 204 कमी लोकसंख्या घनता. क्लिअर सगळ्यांना? या. ओके. चलो, तर हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आता. यस. ओके. चलो. सो आता लिंगरचना जेव्हा आपण बघतो महाराष्ट्राची, हे बघा इथे मी आता तुमचे बालमृत्यू दर वगैरे काही सुद्धा घेत नाही आहे, वाटलेस मी फक्त शॉर्टमध्ये ते सांगून देईल तुम्हाला शेवटी. यस. आता लिंग, सेक्स रेशो ऑलरेडी मी भारताच्या वेळेस सगळं सांगितलं आहे, हे काय असतं हे. सेक्स रेशो, लिंग रचना, संरचना किती आहे, दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आपल्या 2029, 2011च्या जनगणनेनुसार. तेच 2001 मध्ये, 2011ची जनगणना, तेच 2001 मध्ये ती केवढी नोंदवली गेली होती, 922. म्हणजे चला थोडं का होना वाढलं आहे, बरोबर. यस. आणि सर्वात जास्त लोक, आता इथे पण एक पॉईंट लक्षात ठेवा, सेक्स रेशो 61 मध्ये जे आपण निर्मिती राहिली राज्याची, त्याच्यानंतर हा सेन्सस झाला ना, 61 मध्ये आपल्याकडे केवढे होते, 36. त्यानंतर कमी कमीच होत गेली आहे. हां, आता इथे बघणार 71 मध्ये परत 936,
81 मध्ये जरा थोडीशी 37, 91 मध्ये 934. आता 2001 मध्ये बघा खूप मोठा फरक आलेला आहे, खूपच मोठा फरक 922 है ना, खूप मोठा फरक. आणि परत 2011 मध्ये ते केवढं झालं आहे 929. पण इथे खूपच डाऊन झालं ना. येस, सो हे थोडंसं अनालिसिस इथे थोडं या पॉईंटचं सांगितलं मी. सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याची आहे? रत्नागिरी. रत्नागिरी किती आहे ती? 11, 22. त्याच्यानंतर येते सिंधुदुर्ग. इंग्लिशमध्ये लिहित आहे पण बोलत आहे मी, तर ज्यांना माझी रायटिंग कळत नसेल समजून घ्या. 999. सातारा 988. आणि भंडारा, कारण वेळ कमी आहे आणि मोठे सेशन्स मला घ्यायचे नाही आता, एक एक दीड दीड तासाचे. ओके, चलो, तर हे आहे फर्स्ट 5. आणि सगळ्यात कमी जे आपण म्हणतो ना लोवेस्ट, सगळ्यात कमी, यस, मुंबई शहर. मुंबई शहरला कसं आहे ना, इकडून तिकडून पुरुष मंडळी स्थलांतर झालेले असतात उद्योगासाठी, जॉबसाठी. त्याच्यामुळे तिथे पुरुषांची संख्या जास्तच आहे, स्त्रियांची फक्त 832. मुंबई शहर. उपनगरमध्ये ते तुम्हाला किती बघायला मिळते? 860. ठाणेमध्ये 8 8 हां 8 आहे हे. पुणे 915. आणि बीड बघा, आता बीड तर खूपच कमी आहे ना त्या मानाने. येस, क्लिअर सगळ्यांना? चलो, सो हे एक लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. चलो, आता बाललिंग गुणोत्तर. चलो, बाललिंग गुणोत्तर, चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे 0 ते 6 वर्ष वया गटातील, ते आपल्या राज्याची आहे 894. कमी आहे ना त्या मानाने. येस, 894. ओके, खूपच कमी आहे त्या मानाने. सर्वात जास्त 2011चा जेव्हा आपण विचार करतो तो, या सर्वात जास्त जेव्हा आपण म्हणतो हायस्ट, ते आहे पालघरमध्ये 967. त्याच्यानंतर गडचिरोली 961. गोंदिया 956. चंद्रपूर आणि भंडारा हे पहिले 5. चंद्रपूर 953 आणि हे 950. ठीक आहे. आणि लोवेस्ट सगळ्यात कमी अशा लिंग गुणोत्तर बीड. बघा, बीड जिल्हा खूपच कमी आहे ना. यस, जळगाव, अहमदनगर है ना, औरंगाबाद आणि कोल्हापूर. जळगाव 800. ओके, चलो, सो हे आहे तुमचं. आता याच्यामध्ये बघा ना तुम्ही, हा जो भाग पूर्ण बघितला ना, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, हा विदर्भाचा किंवा नागपूर डिव्हिजन असा येतो. सो हे पण जरा थोडंसं अनालिसिस करून घ्यायचं तुम्ही. येस, आता नेक्स्ट आहे साक्षरता, महाराष्ट्राची लिटरसी. महाराष्ट्राची लिटरसी बद्दल बोलूयात आता आपण, राईट. सो लिटरसी कळतं आहे का सगळ्यांना? लिटरसी. पण कसं आहे ना, सेन्सेस हा जो फॅक्च्युअल डाटा आहे ना, एक्झामच्या एकदम अगोदर करायचं, तर जरा तुम्हाला लक्षात राहतं, त्याच्यामुळे आज मी घेत आहे ते. येस, याचा नक्की फायदा होणार तुम्हाला. लिटरसी 2011 मध्ये आपल्या बघा महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे ना, त्याचे 82.3% लोकसंख्या काय आहे? आपली साक्षर आहे. किती टक्के लोकसंख्या? 82.3% लोकसंख्या. त्याच्यामध्ये पण आपण कधी बघितलं, स्त्री आणि पुरुष. आपल्या महाराष्ट्राच्या एकूण स्त्रियांची जेवढी लोकसंख्या आहे त्यामध्ये आपल्या 75.9% लोकसंख्या काय आहे? साक्षर आहे. जेवढे पुरुष आहे त्यापैकी 88.4% लोकसंख्या काय आहे? साक्षर आहे. क्लिअर? हेच कधी 2001चा आपण जेव्हा विचार करतो तर केवढे एकूण लोकसंख्येची किती टक्के लोकसंख्या साक्षर होती? 76.9%. आता एवढंच, बाकी स्त्री पुरुष मी यांचं सांगणार नाही, 11चं सांगितलेलं आहे, राईट. सर्वात जास्त लोकसंख्याची जी आपण म्हणतो ना हायेस्ट लिटरसी किंवा सर्वात जास्त साक्षरता कुठे नोंदवली जाते? तर मुंबई उपनगर. यस, केवढी? तिथे
89.9 म्हणजे राज्य सरासरीपेक्षा जास्त, बरोबर. येस. त्याच्यानंतर मुंबई शहर 89.2. नागपूर, सी नागपूर पुढे येत आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अकोला 88. अमरावती, हे का मी लिहून देते ना, की बऱ्याच जणांना काय असतं ना, की पुणे पुणे विद्येचे माहेर घर, याची तर अकोला अमरावतीपेक्षा जास्तच असू शकते साक्षरता. नवीन नवीन विद्यार्थ्यांना किंवा इव्हन ज्यांचा अभ्यास असतो त्यांचा पण तिथे परीक्षेमध्ये असा घोळ होऊ शकतो किंवा आपण विचार करू शकतो. सो हे लक्षात ठेवा, राईट. आणि सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा, हे बघा 11 मध्ये तर खरं पालघर नाही होता, पण आता पालघरचा पण जरा नोंद आलेली आहे. आता पालघरची 57.1 आहे. पण ओहो वेट, 11च्या हिशोबाने बघितलं तर सगळ्यात कमी नंदुरबार. कोणाची होती? नंदुरबार 67.4%. यस. कधी बघा 11च्या हिशोबाने तर नंदुरबारच आहे, पण आता कधी काढला, असं तर काढला गेलेला आहे तो डाटा, पण असं नंदुरबारच लक्षात ठेवणार तुम्ही, राईट. त्याच्यानंतर जालना, यस, धुळे आणि परभणी. ठीक आहे, ओके. चलो, आणि याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, स्त्रियांची जी साक्षरता आपण महाराष्ट्रामध्ये बघतो ना, स्त्रियांची साक्षरता सर्वात जास्त नोंदवली जाते मुंबई शहर. स्त्रियांची साक्षरता मुंबई शहर, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, नागपूर, अकोला आणि अमरावती. ठीक आहे. तर हे जे भाग आहेत ना, हे फक्त मुंबई शहर पहिले, त्याच्यानंतर उपनगर, नागपूर, अकोला, अमरावती सेम ॲज इट इज स्त्रियांची साक्षरतामध्ये. क्लिअर. पुणे पण इथे कुठेच येत नाहीये. सी इथे थोडंसं आपण होतो जरा असे, राईट. चलो, क्लिअर सगळ्यांना. आता दुसरं पॉईंट आपल्याला जे बघायचं आहे ना, ते म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, आणि एक असते जमाती, शेड्यूल ट्राईब. ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत, शेड्यूल कास्ट ज्या आहेत, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती किती आहेत? 59. किती आहेत? 59 अनुसूचित जाती महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. प्रकारचे 59 प्रकारचे अनुसूचित जाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि अनुसूचित जमाती किती प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात? शेड्यूल ट्राईब, यस, जमाती म्हणजे ज्याला आपण म्हणतो ST, ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 47. क्लिअर. ओके. आता कधी आपण 2011ची लोकसंख्या जेव्हा बघतो ना आपल्या महाराष्ट्राची, तर आपल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचे 9.3% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 10.2% लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे 2011च्या जनगणनेनुसार. ओके. यस. आणि अनुसूचित जाती ज्या आहेत बघा, हे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते? शेड्यूल कास्टची लोकसंख्या सर्वात जास्त आहे पुणेमध्ये, त्याच्यानंतर नागपूर, यस, त्याच्यानंतर ठाणे, सोलापूर आणि नांदेड. ठीक आहे. हे सर्वात जास्त आपण म्हणतो आहोत. आणि जमाती, शेड्यूल ट्राईबची सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे? नाशिक. त्याच्यानंतर इथे ठाणे, त्याच्यानंतर हे बघा, आता इथे परत कन्फ्युजन होऊ शकतं. ते म्हणजेच की आपण काय म्हणतो, आदिवासी जिल्हा कोणाला म्हणतो आपण? कोणाला म्हणतो? नंदुरबारला म्हणतो. तो बऱ्याच जणांना वाटू शकतो की इथे जास्त असेल ट्राईब्स, पण लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येचे, म्हणजे त्या जिल्ह्याची लोकसंख्या, त्यापैकी किती लोक, त्याचं ते नाशिक सर्वात जास्त येते. टक्केवारीत नाही बघतोय ना आपण. हे समजलं? क्लिअर झालं सगळ्यांना? तर याच्यावर क्वेश्चन विचारतात. तर हे हायेस्ट म्हटले मी, हायेस्ट पॉप्युलेशन, राईट. आणि ते सर्वात कमी जे आपण बघतो जमाती. ठीक आहे. जमाती सर्वात कमी आहे. कमी जेव्हा आपण बघतो ते आहे सिंधुदुर्ग, सांगली. आता मी 2च लिहिते, एवढं नाही लिहित. आणि सर्वात कमी शेड्यूल कास्ट तुम्हाला कुठे बघायला मिळते? शेड्यूल कास्ट नंदुरबार.
खूप तसा मी खूप डाटा देऊन देते असं मला वाटतं आहे यूट्यूबवर पण, कारण मला कालच एक दोन जण म्हटले की तुम्ही खूप डाटा देत आहात मॅम. पण ठीक आहे, आता जेव्हा मुलं वेळ देत आहे तर मला ते देणं साहजिक आहे, कारण मुलं टाईम देतात ह्या सेशनला. सो काहीतरी त्यांना आउटपुट पण भेटायला पाहिजे ना. सो ठीक आहे. क्लिअर. चलो, सो हे झालं तुमचं महाराष्ट्र ते लोकसंख्याचं. मी काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहे, सगळं नाही. चला, आता कधी आपण हे पॉईंट आत्ता बघितला ना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल हे, तर यात अजून एक पॉईंट ॲड करून टाका तुम्ही. सी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण सी 2013 मध्ये एक समिती होती, केळकर समिती. कोणती समिती होती ती? केळकर समिती. आलं लक्षात? आणि यांनी एक अहवाल दिला. त्या अहवालानुसार आपल्या राज्यातील कातकरी, कोणती जमात? कातकरी, माडियागोंड आणि कोलम यांना प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली जाते. कातकरी, माडियागोंड आणि कोलम. आलं लक्षात? आता कातकरी ही जी जमात आहे ना, ही खास करून तुम्हाला रायगड, ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते. माडियागोंड ही खूप प्राचीन जमात आहे, लक्षात ठेवा. ही खूप प्रिमेटिव्ह ट्राईब आपण म्हणतो ना, तशी आहे. ही तुम्हाला गडचिरोलीमध्ये बघायला मिळते. तर यांना तो दर्जा भेटलेला आहे प्रिमेटिव्ह ट्राईब म्हणून, प्राचीन जमाती म्हणून. आणि कोलम ही जी जमात आहे ही तुम्हाला चंद्रपूर, यवतमाळ ह्या भागात बघायला मिळेल. क्लिअर सगळ्यांना? चलो, आणि एस टी पॉप्युलेशनमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली जमात आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती जमात सर्वात जास्त ज्यांची संख्या आहे तर ते आहे भिल्ल. भिलची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, जी तुम्हाला कुठे जास्त सापडते? उत्तर महाराष्ट्रामध्ये भिल समाज. ओके, येस. याच्यात पण आपण घेतो, पण आता एवढं ठीक आहे, कारण की मला खूप लेंदी नाही करायचं आहे सेशन. ठीक आहे. चलो, अर्थ हे झालं आता. आणि चलो, अजून एक पॉईंट सांगून देऊयात. ते म्हणजेच की कधी आपल्या धार्मिक विविधता जेव्हा आपण महाराष्ट्राची बघतो, तर आपल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सर्वात जास्त हिंदू धर्मियांची लोकसंख्या, हिंदू लोक आहेत. त्याच्यानंतर मुस्लिम. आपल्या एकूण लोकसंख्येचे 80.38% लोकसंख्या हिंदू धर्मीय, 10.60% लोकसंख्या मुस्लिम, बुद्धिस्ट, बौद्ध धर्मीय, बुद्धिस्ट. बुद्धिस्ट नंतर येत आहे जैन. त्याच्यानंतर येत आहे ख्रिश्चन्स. ओके. त्याच्यानंतर येत आहे शीख समाज, आणि इतर. बुद्धिस्टची एकूण लोकसंख्येचे एवढी टक्के लोकसंख्या बुद्धिस्ट. जैनची एकूण लोकसंख्येच्या फक्त आम्ही लोक केवढे आहेत? 1.34%. ख्रिश्चन्स फक्त एवढे आहेत. शीख तर खूपच कमी आहे. तर हे पण एक लक्षात ठेवणार. ओके. सो हे आपण इम्पॉर्टंट सगळं तर नाही सांगता येणार, पण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुमचे कव्हर केलेले आहेत. आता एक आपल्याला थोडंसं धोरणबद्दल बघायचं, कारण आपण बघतो की धोरणवर पण प्रश्न विचारली गेलेली आहेत. ओके, यस. आणि काही आता मी इथे तुम्हाला ते कोणता अमेंडमेंट होता 42वा जो आपण म्हणतो ना घटना दुरुस्ती होती, त्याच्यामध्ये पण काही लोकसंख्या नियंत्रणासाठी काही क्लॉज आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. कारण कोणत्या राज्यातून किती रिप्रेझेंटेटिव्ह येणार ते लोकसंख्यावरून होतं, तर तेवढं एक तुम्ही आता पॉलिटीमध्ये बघायचं आहे. मी इथे तेवढं आत्ता ह्या रिव्हिजनच्या सेशनमध्ये नाही घेणार, कोर्समध्ये मी ते सगळं घेते. राईट, यस. तर लोकसंख्या धोरण, आपला पहिला लोकसंख्या धोरण, एक मिनिट, पहिला लोकसंख्या धोरण कधी आलेला? 1976 मध्ये. फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी, पहिला राष्ट्रीय धोरण, एप्रिल 16 एप्रिल 1976 मध्ये. ठीक आहे. कोणी जाहीर केले होते हे? डॉक्टर करण सिंग. यांनी हे धोरण केले होते. ओके, यस. आता या धोरण, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो धोरण आला होता पॉप्युलेशन पॉलिसी, सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी 2000 मध्ये. आता मी सगळं हे नाही सांगणार काय काय होते ते, फक्त एवढं एक सांगेल. दुसरे राष्ट्रीय धोरण
2000 मध्ये. ठीक आहे. एक समिती होती, करुणाकर समिती, आलं लक्षात. यांनी पर्यावरण रक्षणासाठी लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण रक्षणासाठी लोकसंख्या वाढ आणि त्यांचंच डेव्हलपमेंट या 2 पॉईंटवर बऱ्याच चर्चा केली होती. आणि 93 मध्ये MS स्वामीनाथन, कोणाच्या अध्यक्षतेखाली? MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षताखाली एक गट तयार करण्यात आला. आणि या MS कोणत्या वर्षी? 93 मध्ये. 93 मध्ये. आणि यांनी 94 मध्ये लगेच एक अहवाल पण दिला. आणि या अहवालाच्या बेसिसवरच 2000चा म्हणजे आपली सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी तयार करण्यात आली होती. आणि ह्या पॉप्युलेशन पॉलिसीचं एक वैशिष्ट्य होतं ना, यांनी सेकंड पॉप्युलेशन पॉलिसीचं एक वैशिष्ट्य काय होतं ना, की यांनी हे यांचे जे पण उद्दिष्ट होते की ह्या धोरणमध्ये आपण जे पण काय उद्दिष्ट ठेवले होते लोकसंख्या नियंत्रणाचे, तर हे उद्दिष्ट त्यांनी 3 गटामध्ये तयार केले. 3 गट म्हणजेच की काही एक अल्पकालीन उद्दिष्ट ठेवली त्यांनी, अल्पकालीन उद्दिष्टे, एक मध्यमकालीन, याच्यावर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, आणि एक होते दीर्घकालीन उद्दिष्टे, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्स. अल्पकालीन मध्येच काय होतं ना, की जे पण आवश्यक वस्तू पुरवठा करणे, म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्ट्रासेप्टिव्ह जे असेल, किंवा जसं आपण म्हणतो संतती नियमासाठी जे पण काय आवश्यक साधनं असेल यांचा पुरवठा करणं, आरोग्यविषयक जे पण इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पायाभूत सुविधा असेल, हे तयार करणं, हा उद्दिष्ट होतं अल्पकालीनचं. मध्यमकालीनचं काय होतं ना, की जी पण फर्टिलिटी रेट आहे, आलं लक्षात, जायला आपण म्हणतो TFR, टोटल फर्टिलिटी रेट जी होती, ही रिप्लेसमेंट लेवलपर्यंत आणणे, म्हणजे 2.1 पर्यंत आणणं, म्हणजे हम दो हमारे दो अशा प्रकारे आणलं, म्हणजे प्रत्येक जोडप्याने 2च अपत्य तयार करणे, असे हे मध्यमकालीन उद्दिष्ट होते. आणि यांनी सांगितलं होतं की जे पण पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन, लोकसंख्या स्थिरता 2045 पर्यंत आणणे, पण आता हे उद्दिष्ट काय व्हायचं नाही 2045 पर्यंत, म्हणून आता हे 2070 पर्यंत, म्हणजे 2070 पर्यंत, वर्ष 2070 पर्यंत आपली पॉप्युलेशन स्टॅबिलाइज करायचं ठरवलं गेलेलं आले. तर हे आहे मध्यमकालीन उद्दिष्ट. क्लिअर सगळ्यांना? येस. तर हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला. आणि दीर्घकालीनच ते होतं, सॉरी मी हे सांगून दिलं, 2045 आपण म्हणतो ना पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन करायचं, पण आता ते 2070 पर्यंत ठरवण्यात आलेलं आहे, आलं लक्षात. आणि मध्यमकालीनमध्ये टोटल फर्टिलिटी रेट काय करायची आहे? रेड्यूस करायची आहे, रिप्लेसमेंट लेवलपर्यंत आणायची आहे 2010चे, म्हणजे 2.1 पर्यंत आणायची आहे जनन दर. ओके. आणि अजून या धोरणचे बरेच काय उद्दिष्ट आहे, बाल मृत्यूदर कमी करणे, माता मृत्यूदर कमी करणे, असे बरेच उद्दिष्ट आहे. ते तुम्ही आता ज्यांनी कोर्स केले त्यांच्याकडे तर असेल. मुलींचे वय वाढवणे, त्यांना मुलींचं शिक्षण किंवा मुलींचं शिक्षण 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत करणे, आलं लक्षात. यस. हे काही जसं आपण म्हणतो ना की 2 अपत्य असलेले जी पण मुलं कपल्स असतील, आलं लक्षात, किंवा आणि ते दारिद्र्य रेषेखाली असेल तर यांना विमा पॉलिसी करून देणे 5,000 रुपयांची. तर असे बरेचसे काही आहेत. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट्स. पण आता आपण इथे सगळं तर नाही घेणार, पण जे इम्पॉर्टंट विचारले जाऊ शकतो ते पहिली आणि दुसरं कधी आलेले हे तारखा, मध्यमकालीन, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. बाकी आपण कोर्समध्ये अजून बघूयात. ठीक आहे. तर इथेच आपण आज पॉप्युलेशन कंप्लीट करत आहोत. ठीक आहे. काही असेल तर अजून मी सेशन्स घेईल, अजून 2-3 दिवस आहे आपल्याकडे. मला वाटले इम्पॉर्टंट अजून तर उद्या आपण अजून एक सेशन टाकूयात. बाकी कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर पर्सनली किंवा कमेंटमध्ये मला मेसेज टाकत राहात तुम्ही. ठीक आहे. चॅनलचे लिंक सगळ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना जे अभ्यास करतात त्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात. थँक्यू सो मच.